Hello my dear students. Now today we are going to study next question of this practice set, question number 2. या practice set चा सेकंड क्वेश्चन घेणार आहे आपण. बघा practice set 3.1 चाललाय आपला. Practice set 3.1 is going on. Practice set 3.1. त्यातला क्वेश्चन नंबर सेकंड. बघा त्या सेकंड क्वेश्चन मध्ये काय दिलंय? There is given one of the circle like this. असा सर्कल दिलाय. After that there is a point R. इथे एक असा बाहेर R नावाचा पॉइंट दिलाय. This is joined like this. There are two tangent segments. First, this one is second. अशा दोन tangent segments दिले. बघा सेंटर काय आहे? O आहे. इथे आहे R आणि वर आणि इथे दिले M. इथे दिलाय M आणि N. बघा M आणि N हे दोन दिले. M point is here, N point is here. MR किंवा RM is equals to RN. RM are the tangent segments. आणि काय काय विचारले ते एकदा बघा. पहिलं काय दिले ते घ्या. Length of OR is equals to 10 centimeter. See, this length is 10 centimeter. After that, radius of the circle is 5 centimeter. ही radius किती दिली R? Radius is equals to 5 centimeter. After that, nothing given. Now we have to find. See, what is the length of each tangent segment? मग इथे म्हणूया आपण to find length of each tangent segment म्हणजे RM and RN. First, R length of असं म्हणूया. Length of RM is equals to length of RN and is equals to what? त्याची लेंथ काढायची. हे RM आणि RN इक्वल आहे. त्याची लेंथ किती ती विचारली. सेकंड काय विचारले? What is the measure of angle MRO? Second, measure of angle MRO is equals to what? MRO म्हणजे हा अँगल किती? आणि तिसरं काय विचारले बघा? थर्ड, what is the measure of angle MRN? MRO झाला, सॉरी MRO हा वाला वरचा एवढाच. MRO इकडे हा अँगल विचारलाय वरचा. आणि आता MRN म्हणजे हा टोटल विचारलाय. थर्ड, मेजर अँगल MRN. MRN is equals to what? ओके, लक्षात येईल सर्वांना. आता बघा मुलांनो काय करते की सगळ्यात पहिलं तर तुम्हाला कळलं पाहिजे की सोल्युशन मध्ये बघा, सोल्युशन मध्ये सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला कळली पाहिजे ती कोणती बघा. इथे त्यांनी आपल्याला काय काय दिले? हे 10 दिले. इथे ही रेडियस 5 दिली. तर पहिला आपण म्हणूया ड्रॉ सेगमेंट OM अँड OM. हे दिलेले नाहीये, ड्रॉ केलेले नाहीये, आपण ड्रॉ करू. ड्रॉ सेगमेंट OM अँड OM. ड्रॉ सेगमेंट OM अँड सेगमेंट OM. ओके, हे दोन ड्रॉ करून घेऊया. मग बघा आता इथे इफ वी आर ड्रॉइंग लाईक दिस हियर ऑल्सो, then can you tell me what is this angle? First tell me what is this? OM is the radius and this MR or RM is the tangent. Then what is the measure of this angle? हा angle किती असेल? Correct. Radius tangent म्हणजे त्यांच्यामधला angle किती असतो? 90 डिग्री. त्याला रिझन काय? टँजेंट थेरम. जर एखादी टँजेंट असेल आणि ही रेडियस असेल आणि ते एका पॉइंटवर असतील म्हणजे बघा रेडियस आणि टँजेंट एकमेकांसोबत त्यांचं रिलेशन काय असतं? एकमेकांचे कोण लागतात? 90 डिग्री लागतात, राईट अँगल लागतात एकमेकांची. म्हणजे ही आणि ही त्यांच्यातलं रिलेशन काय? 90 डिग्रीचं. कुणाचं? रेडियस आणि टँजेंट्स. ओके, म्हणजे हा अँगल 90 डिग्री येणार आहे आपल्याला सांगावं लागेल. आपण इथे काय सांगू बघा, अँगल OMR. बघा इथे ड्रॉ केले आहे रेडियस. आता अँगल OMR, अँगल OMR इज इक्वल्स टू 90 डिग्री. का बरं 90 डिग्री आलं हे OMR? बघा बरं, OMR is equals to 90 डिग्री. का बरं? तर त्याला रिझन काय? टँजेंट थेरम. करेक्ट. इथे म्हणायचं टँजेंट थेरम. ओके, आता बघा इन राईट अँगल ट्रायंगल OMR. आता ह्या राईट अँगल ट्रायंगल OMR मध्ये बघा ही OM तर दिली 5, रेडियस दिलेली 5 सेंटीमीटर. सरळ समोर आपण इन राईट अँगल ट्रायंगल OMR, इन राईट अँगल ट्रायंगल OMR. बघा बरं, या राईट अँगल ट्रायंगल OMR मध्ये बघा OMR या राईट अँगल ट्रायंगल मध्ये बाय पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस
काय सांगतो पायथागोरस थेरम बघा बरं. पायथागोरस थेरमने OR² इज इक्वल्स टू OM² प्लस MR². ओके, म्हणजे पायथागोरस थेरम यूज केला आपण तिथे. मग काय करता येईल तिथे सी इथे OR² हायपोटेनसचा स्क्वेअर OR² इज इक्वल्स टू बघा OR² इज इक्वल्स टू OM आणि MR OM² प्लस MR². हे पायथागोरस थेरमने OR² इज इक्वल्स टू OM आणि MR हे दोन्हींचं समान. आता OR किती बाळांनो OR इज इक्वल्स टू 10. मग इथे काय येतं 10 चा स्क्वेअर. देयरफॉर 10² इज इक्वल्स टू OM² काय OM चा स्क्वेअर म्हणजे 5 चा स्क्वेअर 5² प्लस MR इथं फाइंड करायचं आपल्याला MR किंवा RM. मग आता तो कसा येईल RM किंवा MR सी 10² इज 100 मायनस आता हा 5 चा स्क्वेअर 25 इकडे मायनस 25 आणि इज इक्वल्स टू इकडे कोण उरला MR² टेक हियर. आता इकडे घेऊ आपण MR² इज इक्वल्स टू सी. आता हे 100 मायनस 25 किती इथे 75. सो बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. आता स्क्वेअर रूट जर घेतलं तिथं काही रूट ऑफ 75 म्हणजेच 25 3 जा 25 3 75 25 3 जा 75 म्हणजेच देयरफॉर MR इज इक्वल्स टू 25 चा स्क्वेअर रूट किती 5 आणि 3 चा रूट 3 आणि हे कशात दिलंय सेंटीमीटर म्हणजे हे MR सुद्धा काय सेंटीमीटर. कळलं का बाळांनो सर्वांना काहीच नाही फक्त पायथागोरस यूज केलं. ह्या दोन साइड दिल्या ही तिसरी आपण ह्या दोन दिल्या ही तिसरी पायथागोरस ने फाइंड केली. पण तुम्हाला हे कळलं पाहिजे हा अँगल 90 कसा आला हे जर तुम्ही लिहिलं नाही त्याचं रिझन दिलं नाही तुम्हाला मार्क मिळणार नाही. मार्क्स कधी मिळतील मार्क्स मिळण्यासाठी तुम्हाला हा 90 डिग्री का आला तर त्याचं रिझन काय टँजेंट थेरम हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ओके, त्याला विसरायचं नाही. हे हा 90 डिग्री आला म्हणून पायथागोरस यूज केला आणि मग आपल्याला हे मिळालं. ओके, तर सगळ्यात बेस्ट लक्षात ठेवा टँजेंट थेरम. नेक्स्ट आता अँगल आणखी आपल्याला दोन्ही सांगितलं ना RM आणि RN हे दोन. आता RM झाला आता RN. मग आता इथे सांगूया आपण देयरफॉर RM म्हणजेच हे इज इक्वल्स टू RN इज इक्वल्स टू 5√3. हे दोन्ही इक्वल आणि त्यांचं मेजर किती आहे 5√3 सेंटीमीटर. बघा हे पहिले इज इक्वल्स टू दुसरे इज इक्वल्स टू हे. तर तुम्ही म्हणणार हे इक्वल कसे काय दाखवले. आपलं कोणतं थेरम आहे टँजेंट सेगमेंट म्हणजे हा इथपासून इथपर्यंत तुकडा आहे सेगमेंट आहे म्हणजे टँजेंटचा सेगमेंट आणि हे बाहेरून काढले आपण थेरम बघितला ना टँजेंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम एक्सटेरियर पॉइंट मधून किती टँजेंट काढले का 2. हे 2 सेगमेंट तर हे दोन्ही काय असतात कॉन्ग्रुएंट असतात. आपण थेरम बघितलाय तसं जर आता हे 5√3 असेल इफ धिस व्हॅल्यू इज 5√3 then this will also be 5√3. okay, then here we will write these two are equal and its value is this one. The reason is tangent segment theorem. हे मला नाही कळत नाही बघा काही जणांना वाटतं tangent theorem tangent segment त्यांना एकसारखंच वाटतं ते tangent segment theorem. कसं त्यांना वाटतं tangent theorem पण इथे लिहिलेलं आहे आणि इथे tangent segment त्यात काय फरक आहे. अरे फरक आहे कसा बघा tangent theorem काय सांगतो ही टँजेंट आणि ही रेडियस हा 90 डिग्री सांगतो. जर ही रेडियस असेल ही टँजेंट असेल त्यांच्यामधला अँगल 90 असतो. हे कोण सांगतं टँजेंट थेरम. आणि टँजेंट सेगमेंट काय सांगतं की इथपासून काढलेल्या ह्या ज्या दोन टँजेंट असतात बघा एक्सटेरियर पॉइंट पासून दोनच काढता येतात दिस टू दे आर इक्वल. हे कोण सांगतं टँजेंट सेगमेंट थेरम. ओके, आता चला नेक्स्ट आता त्यातला पुढचा क्वेश्चन बघू आपण. नेक्स्ट काय दिलंय सेकंड MRO अँगल MRO हा अँगल. मग इथे म्हणूया आपण सेकंड नंबरचा in triangle MRO. बघा MRO या ट्रायंगल मध्ये मग काय सांगता येईल आपल्याला इथे MRO मध्ये आपल्याला काय करायचंय हा अँगल फाइंड करायचा. बघा हा वाला एवढा हा किती. तर आपण काय करूया पहिले आपल्याकडे दोन व्हॅल्यू ही OM आणि ही OR. तुम्हाला थेरम आठवलं पाहिजे बघा ही 5 आणि ही 10. मग मी असं लिहितो 5 is equals to 10. बरोबर आहे काय असं 5 आणि 10 इक्वल नाही असं लिहावं लागेल 5 is half of 10. 5 ही जी आहे ती 10 च्या हाफ आहे हाफ ऑफ 10. पण 5 कोण आहे लक्षात घ्या बरं 5 तर OM आहे मग इथे लिहू आपण OM is equals to half of 10 कोण आहे OR half of OR. बघा बरं तुम्हाला काय कळलं ह्याच्यामध्ये म्हणजे OR काय हायपोटेनसच्या हाफ ही साइड आहे. आठवते का 30 60 90 डिग्री ट्रायंगल थेरम 30 च्या समोरची साइड हायपोटेनसची किती असते हाफ.
60च्या समोरची साईड बघा, 30च्या समोरची ही साईड या हायपोच्या हाफ असते. 60 समजा ही 60च्या समोरची ही साईड हायपोच्या किती असते ते तुम्हाला माहित पाहिजे. बघा 30 60 90 डिग्री ट्रायंगलचा थेरम. सपोज दिस इज 30 दिस इज 60 असं काहीतरी. मग 30च्या समोरची ही साईड या हायपोच्या किती असते हाफ. हा जर 10 तर ही 5 असते. आणि ह्या 60च्या ऑपोजिट ही साईड ह्याच्या √3/2 टाइम्स म्हणजे √3/2 × 10 म्हणजे किती 5√3. कळलं का हे? 60च्या समोरची √3/2 टाइम्स ऑफ हायपो आणि 30च्या समोरची 1/2 टाइम्स हायपो. आणि तिसरे 45च्या ऑपोजिट काय असते 1/√2 टाइम्स ऑफ हायपोटेनस. लक्षात ठेवा. मग आता इथे OM इक्वल्स टू हाफ ऑफ OR म्हणजेच काय ही OM या हायपोटेनसच्या हाफ आहे. याचा अर्थ ह्या OM म्हणजे कोणाच्या समोरची ह्या अँगलची. मग हा अँगल किती असला पाहिजे 30 डिग्री. म्हणून तर 30च्या समोरची हाफ आली ह्याच्या अर्धी ही हाफ आली. म्हणजेच काय 30च्या समोरची हा 30. मग त्याला काय रिझन द्यायचं कॉन्व्हर्स ऑफ 30 60 90 डिग्री ट्रायंगल थेरम. त्या कॉन्व्हर्स नुसार हा किती आला 30 आला. इथे सांगायचं देअरफॉर अँगल बघा कोणता अँगल ORM. अँगल ORM इज इक्वल टू लक्षात घ्या ORM अँगल ORM इज इक्वल टू 30 डिग्री. काय रिझन 30 60 90 डिग्री ट्रायंगल थेरम. कोणता थेरम सॉरी कॉन्व्हर्स त्याचा कॉन्व्हर्स ऑफ 30 60 90 डिग्री ट्रायंगल थेरम. त्याच्या कॉन्व्हर्स नुसार ही हाफ आहे म्हणून तो 30 आहे. कळतंय? ऍक्च्युअली आपण थेरम काय सांगतो जर 30च्या ऑपोजिट असेल तर ही हाफ असते ह्याच्या हाफ सांगतो ते ऑलरेडी हाफ आलं म्हणजे त्याचा कॉन्व्हर्स सांगतो तो असं. ओके थोडं त्याच्यावर विचार करायला. मग हे झालं 30 डिग्री. मग ORM कळलं आपल्याला. ORM म्हणजे MRO दॅट इज अँगल ORM म्हणजे काय ORM म्हणजे MRO अँगल MRO इज इक्वल्स टू 30 डिग्री. MRO किती आला 30 डिग्री. आता थर्ड क्वेश्चन घेऊया आपण. हा थर्ड नंबरचा सब क्वेश्चन हा. आता बघा MRN. आता MRN हे दोन बरोबर आहे. हे दोन अँगलची सम ह्याची आणि ह्याची सम किती आहे मग दोघांची मिळून सम ह्याची आणि ह्याची ऍडिशन करायची सम करायची ती आपल्याला फाइंड करायची किती. मग काय करावं लागेल बरं इथे सिंपल. काय जसं MRO फाइंड केलं तसं NRO पण तितकाच येणार आहे. MRO इज इक्वल्स टू NRO. कळतंय का सर्वांना? खूप सिंपल आहे बघा. कळतंय का बघा MRO. आता तुम्ही हे फाइंड केलं MRO किती आलाय 30 डिग्री. जसं MRO काढलं तसं हा पण येईल ना. हा पण हायपोटेनस सॉरी इथे हा राईट अँगल हा हायपोटेनस तर मग ही पण फाय. मग ही फाय कोणाची ह्याच्या त्यांच्या हाफ येते म्हणजे ही 30च्या समोरची हा पण 30. तर ते सांगत बसण्याची गरज नाही. तर मग तुम्हाला सिमिलरली काय अँगल NRO इज इक्वल्स टू NRO इक्वल्स टू हा पण 30. हा 30 आला हा सुद्धा 30. इथं म्हणायचं सिमिलरली अँगल NRO इज इक्वल्स टू बघा बरं NRO काय NRO. सिमिलरली अँगल NRO इज इक्वल्स टू 30 डिग्री इज इक्वल्स टू 30 डिग्री. कळलं सर्वांना? हा आता बघा आता मी थर्ड घेतो क्वेश्चन त्यात. हा थर्ड बघा. थर्ड मध्ये काय MRN. मग अँगल MRN हा पाहिजे आपल्याला टोटल पूर्ण हा असा MRN टोटल अँगल हा. अँगल MRN इज इक्वल्स टू अँगल MRN इज इक्वल्स टू काय घेता येईल MRO प्लस NRO हे दोघांचे ऍडिशन MRO प्लस NRO. अँगल MRO प्लस अँगल NRO. बघा MRN म्हणजेच MRO प्लस NRO हे दोघांचे ऍडिशन. ह्याला म्हणायचं काय रिझन अँगल ऍडिशन प्रॉपर्टी. ह्याला काय म्हणायचं अँगल ऍडिशन प्रॉपर्टी. कोणती प्रॉपर्टी ती अँगल ऍडिशन प्रॉपर्टी. चला आता MRO किती आहे आणि NRO किती. चला अँगल MRN इज इक्वल्स टू MRO किती बघा MRO इज इक्वल्स टू 30 डिग्री. 30 टाकून द्या प्लस NRO हा जो सेकंड हा किती हा सुद्धा 30. This is also 30 degree. So we got 30 plus 30 60 degree. So here angle MRN is equals to 60 degree.
सो वी गॉट थर्ड अँगल ऑल्सो. हा तिसरा पण मिळाला. कळलं? पायथागोरस यूज केला त्याने आपल्याला ही साइड कळली बघा, ही याच्यावरून ही कळली, हे दोन माहित झाल्या. नंतर हा अँगल कसा कॉन्व्हर्स ऑफ 36 90 ना, हे 510 म्हणजे हा 30. तसंच हे प्लस प्लस केलं ऍडिशन प्रॉपर्टीने तिसरा. ओके, चला पटपट कॉपी करून घ्या बाळांनो. राईट फास्ट. नाउ वी विल सी द नेक्स्ट क्वेश्चन. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन स्टडी करणार आहोत. चला आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिले ते बघा. थर्ड क्वेश्चन घ्यायचं आपल्याला, पटपट समजून घ्यायचं. हे नाही कळलं तर त्याला हे करायचं, मागे घेऊन बघायचा व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला पटपट कळेल. आणि एकदम चांगली प्रॅक्टिस करा बाळांनो. हे बघा, आता एक गोष्ट लक्षात ठेवा. आतापर्यंतचं जे वातावरण होतं, कोरोना, कोविड-19 वगैरे जे काही होतं ते आता ऑलमोस्ट 99% 95% क्लिअर होत चाललंय. आणखी 5% आहे त्याचं, पण 95% क्लिअर झालंय. आताच सूचना आली बघा आजच्याच पेपरला आहे समजा की अनलॉक जे आहे ते अनलॉक झालेलं आहे बघा. आता महाराष्ट्र पूर्ण अनलॉक होणार आहे या दिवाळीच्या अगोदर. मग राहिलं काय, फक्त जे काही थोडेफार जे राहिले ते स्कूल आणि कोचिंग क्लासेस वगैरे हे जे मेन समजा. आता हे कधी होणार, तर दिवाळीच्या नंतर डेफिनेटली हे चालू होणार आहे. आणि थोड्याशा आपल्याला काही कंडिशन दिल्या असतील, त्या अटी पाळून आपल्याला सुरू करायचे. मग त्यावेळेस मात्र तुम्हाला शाळा असेल, क्लास असेल, मग ह्या दोन गोष्टी जर तुम्हाला करायच्या, तुम्हाला वेळ मिळेल का? आणि एक्झाम डेफिनेटली होणार. फक्त काय होणार आहे, एखादा महिना ते लेट करतील, जसं की उन्हाळ्याच्या ज्या सुट्ट्या असतात तर त्या थोड्याशा हे करून कव्हर करून ते त्याचं प्लॅनिंग करतील ते. तर आता असं समजायचं नाही की एक्झामचं वगैरे. आता मी काय सांगतो, प्रत्येक तुम्ही बघा, नीट झाली, JEE झाली, मेन्स, ॲडव्हान्स सगळ्या एक्झाम झाल्या. विद्यापीठाच्या पण ऑफलाईन एक्झाम झाल्या, म्हणजे ऑलमोस्ट सगळे एक्झाम चालू आहेत ज्या मेन आहेत. तसं आता तुमच्या बोर्डचे जे एक्झाम आहेत ते 100% होणार आहेत. मग तुम्ही असं बिनधास्त राहू नका की मग बघू नंतर तुम्हाला लोड येईल, स्ट्रेस येईल त्याचा आणि ताण येईल पुढे. आता वेळ आहे त्याचा पूर्ण युटिलाइज करा, 100% वापरा. तुम्ही जेवढी जास्त तयारी करा तेवढं तुम्हाला पुढे सोपं जाईल. आज तुम्ही मेहनत केली की तुम्हाला त्याचा उद्या आनंदात तुमचा अभ्यास एकदम रिलॅक्स तुम्ही राहाल, टेन्शन फ्री राहाल. आता जर अभ्यास नाही केला तर पुढे तुमच्यावर लोड येईल, मग त्यावेळेस तुमची चिडचिड होईल, त्याचा स्ट्रेस तुम्हाला येईल. त्यासाठी अगोदर त्याचं प्लॅन करा. ओके, तर बाळांनो चला आता पटपट घेऊया आपण नेक्स्ट. आता नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे बघा. थर्ड क्वेश्चन आहे, RM and RN are tangent segments of a circle with center O. लक्षात घ्या, RM and RN are tangent segments of a circle with center O. सेंटर O आहे. तर बघा बाळांनो, आता सेंटर O आहे. पुढे काय म्हटलं त्यांनी, प्रूव्ह दॅट सेगमेंट OR बायसेक्ट अँगल MRN. OR बायसेक्ट करतो MRN ला, एज वेल एज अँगल MON ला. खूप सिंपल क्वेश्चन आहे बघा, फक्त समजून घ्या. क्वेश्चन नंबर 3 आहे. इथे असा एक सर्कल दिलाय. देयर इज गिवन वन ऑफ द सर्कल लाईक दिस. इन दिस सर्कल सी व्हॉट इज द गिवन पार्ट. आता ह्याच्यामध्ये काय दिलंय एकदा समजून घ्या. इन दिस सर्कल बघा, या सर्कल मध्ये हियर देयर इज पॉइंट R हियर. मग हा R जो पॉइंट आहे इथे, इथपासून अशी एक इकडे टँजेंट सेगमेंट काढली अशी, आणि इकडे अशी एक काढली. दोन टँजेंट सेगमेंट्स आल्यात बघा. आता ही जी आहे ही दुसरी टँजेंट आहे, दोन टँजेंट. काय नाव दिले, RM and RN. दिस O इज द सेंटर, M and here N. ही RM आणि RN अशा दोन टँजेंट सेगमेंट दिल्यात. ही रेडियस अशा दोन रेडियस दिल्यात. आता काय म्हटलंय बघा त्यांनी, प्रूव्ह दॅट टू प्रूव्ह सेगमेंट OR bisects angle MRN as well as MON. टू प्रूव्ह बघा काय प्रूव्ह करायचं एकदा ते समजून घ्या. आपल्याला प्रूव्ह काय करायचंय की हा जो OR आहे ना, OR हा ह्याला बायसेक्ट करतो, या अँगलला MRN ला बायसेक्ट करतो, दोन तुकडे करतो इक्वल. म्हणजे हा आणि हा अँगल इक्वल दाखवायचा आपल्याला. तुकडे होतात, बायसेक्ट करतो म्हणजे हे दोन अँगल इक्वल. हे जर दोन्ही अँगल इक्वल असतील, इफ these two angles are equal then this is bisector. Bisector कधी असतो, जर दोन तुकडे करतो, दोन तुकडे इक्वल म्हणजेच काय, हा आणि हा अँगल इक्वल दाखवायचा. दोन इक्वल अँगल म्हणजेच हा बायसेक्टर त्याचा. तसंच इथे सुद्धा हे दोन अँगल इक्वल दाखवायचे, म्हणजेच हा काय त्याचा बायसेक्टर आहे MON चा. मग काय प्रूव्ह करायचंय, OR काय म्हणते त्यांनी, सेगमेंट OR बायसेक्ट्स अँगल MRN and MON.
सेगमेंट बघा काय सेगमेंट एम सॉरी ओ आर सेगमेंट हा ओ आर सेगमेंट ओ आर बायसेक्ट्स अँगल कोणता अँगलला बायसेक्ट करतं हे ओ आर एम आर एन अँगल एम आर एन अँड अँगल बघा एम आर एन ला आणि एम ओ एन ला अँड अँगल एम ओ एन बघा कोणत्या कोणत्याला बायसेक्ट करतो ओ आर बायसेक्ट कोणाला करतो एम आर एन ला एम आर एन ला आणि एम ओ एन दोघांना बायसेक्ट करतो ओके हे प्रूव्ह करायचं मग आता प्रूफ बघूया खूप सिंपल आहे फक्त समजून घ्या काय करायचं याच्यामध्ये काहीच नाही बघा हे दोन ट्रायंगल इक्वल दाखवायचे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट हे जर दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आले त्याचा हा अँगल आणि हा अँगल इक्वल करस्पॉन्डिंग अँगल जर हे दोन ट्रायंगल इक्वल त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे हा आणि हा त्याचा करस्पॉन्डिंग इक्वल दोन आणि हा आणि हा करस्पॉन्डिंग इक्वल मग हे जर इक्वल आले तर हा काय झाला बायसेक्टर संपलं पण ह्याला कसं कॉन्ग्रुएंट दाखवते ह्याला दोन मेथडने सांगते पहिलं काय की तुम्ही हा हायपोटेनस बघा अगोदर तुम्हाला हे सांगावं लागेल हा 90 का बरं करेक्ट टँजेंट थेरम ही रेडियस ही टँजेंट म्हटल्यावर हा अँगल किती 90 टँजेंट थेरम हा पण 90 टँजेंट थेरम मग आता हे 90 झाले म्हणजे राईट अँगल ट्रायंगल झाले हा काय झाला हायपोटेनस मग हा हायपोटेनस काय कॉमन ह्याला पण आणि ह्याला पण दोघांमध्ये हा कॉमन हायपो आणि ही रेडियस हायपोसाइड दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आणि त्याच्या ह्या करस्पॉन्डिंग हे अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट चला आपण पटपट लिहून घेऊ इन ट्रायंगल ओएम मला असं वाटतं हा तुम्हाला जमेल क्वेश्चन बघा मी सोडून देण्याची काही गरज नाही पूर्ण मी एक्सप्लेन केलंय बघा हे तुम्हाला आलं पाहिजे तेवढं तर अँगल ओएम आर आणि ओएन आर हे दोन ट्रायंगल घेतले त्याच्यामध्ये काय हा अँगल किती वेळ झाला व्हिडिओ 21 मला असं वाटतं तुम्ही सोडवणं गरजेचं आहे बघा काय करायचंय ओएम आर घ्या आणि ओएन आर हे दोन ट्रायंगल घेतले हे जर दोन ट्रायंगल असतील तर काय करायचं त्याच्यामध्ये हा हायपोटेनस कॉमन हायपोटेनस दोन्ही याच्यात कॉमन आला म्हणजे काय कॉमन हायपोटेनस नंतर ही रेडियस आणि ही रेडियस कॉमन म्हणजे ह्याची साइड हायपोसाइड हे दोन कॉन्ग्रुएंट आले त्याच्या करस्पॉन्डिंग नंतर हा अँगल आणि हा अँगल हे दोन अँगल इक्वल का बरं करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स हे दोन इक्वल म्हणजेच काय हा झाला त्याचा बायसेक्टर संपलं काय त्याच्यामध्ये 3-4 लाईन मध्ये आन्सर आहे ते 4 ते 5 लाईन मध्ये चला पटपट कॉपी करून घ्या बाळांनो ओके थँक्यू स्टुडंट्स